यानंतरची बातमी जळगावातली आहे। जळगावच्या पाळधीतल्या दुकानांच्या पंचनाम्याला आता सुरुवात करण्यात आलेली आहे। काल पाळधी गावामध्ये 13 दुकानांची जाळपोळ करण्यात आलेली होती। ही दुकानं जाळल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं होतं। पाळधी गावामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। या ठिकाणी पोलीस विभाग आणि महसूल विभाग संयुक्तपणे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने लोकांना या ठिकाणी शांतता कशी राहील यासाठी प्रयत्न करत आहे। आणि जे काही दुकानाचं नुकसान झालं या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्देशानुसार पंचनामे करण्याची कारवाई सुरू आहे। 13 दुकानं आहेत आणि काही वाहनं आहेत आणि दुकानांमध्ये जो माल आहे त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी त्या संबंधित जे दुकानदार आहेत यांच्याशी चर्चा करून आज जे काही वस्तू आहेत त्यानुसार जे प्रत्यक्ष दिसून येतं त्यानुसार पंचनामे केले जातात। दरम्यान याबाबत घटनास्थळावरून आढावा घेत व्यावसायिकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। 31 डिसेंबरच्या संध्याकाळी आपण जर पाहिलं तर पाळधी गावामध्ये या ठिकाणी दोन गटात दगडफेक झालेली आहे, जाळफोड झालेली आहे आणि या जाळफोडीच्या मध्ये जवळपास 5 ते 6 दुकानांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी पाळधी बस स्थानकासमोर असलेली ही दुकानं आहेत। या ठिकाणी 5 ते 6 दुकानांना जाळण्यात आलं आणि 2 गटांमध्ये हाणामारी दगडफेक झालेली आहे। नागरिकांचं जे व्यवसायधारक आहेत त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपल्या सोबत काही व्यावसायिक जुडलेले आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगणार काका, काल या ठिकाणी 2 गटामध्ये दगडफेक आणि जाळपोळ झालेली आहे, नेमकी काय घटना आहे? 10:30ला मी शटर डाऊन केलं, घरी गेलो तेवढा जेव्हा फोन आला का बुवा तोडफोड चालू आहे, त्याच्यानंतर 15-20 मिनिटात लगट फोन आला का बुवा पेटवून दिली। तुमचं या आगीमध्ये दुकानाला जी आग लागली होती, आगीमध्ये किती रुपयाचं नुकसान झालेलं? कम से कम 10 लाख रुपये। सगळं न्यू ब्रँड होतं माझं, फर्निचर वगैरे, 2 फ्रीज, संगचे इन्व्हर्टर वगैरे, बॅटरी वगैरे सगळी खाक। 11-11:30 वाजता साहेबांनी SP साहेबांनी बोलवलं का बुवा तुम्ही दुकानावरती या। मी आलो, त्यांच्याशी बोलणं झालं, सर्व काही झालं। तर इथं येऊन ते पण आले, त्यांनी पण पाहिलं, सर्व दुकान जळून सर्व खाक झालेलं आहे। माझं 18 ते 20 लाखाचं नुकसान झालं। आगीच्या यामध्ये खूप मोठं नुकसान झाल्याचं समोर येत आहे। आपण आपल्याशी काही दुकानदार या ठिकाणी बोललेले आहेत, लाखो रुपयाचं नुकसान यांचं या ठिकाणी झाल्याचं समोर येत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।